मालेगाव अतिरेकांचं केंद्र झालेलं आहे असा खळबळजनक आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केलाय। सर्वात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावमध्ये मिळतात असं म्हणत मालेगाव बांगलादेशींचं आश्रयस्थान आहे असा दावा सुद्धा त्यांनी केलाय। तर सोमय्या यांच्या या विधानाचा विरोधकांनी समाचार घेतलाय। मालेगाव हे अतिरेक्यांचं एक केंद्र झालेलं आहे। मालेगाव हे बांगलादेशींचा आश्रयस्थान झालेलं आहे। महाराष्ट्रात सगळ्यात जास्त बोगस जन्म प्रमाणपत्र मालेगावला देण्यात आले। एवढ्या लोकांना सुमारे 1100 लोकांना अटक झाली, जामिनावर सोडलं। तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोणी कोणी निवडून आलं बांगलादेशीच्या मतांच्या आधारावर, तर त्यामुळे देशाच्या सुरक्षेची समझोता होणार नाही। जर मालेगाव हे आतंक्यांचं केंद्रबिंदू झालंय असं सोमय्यांना वाटत असेल तर याचा अर्थ सोमय्या फडणवीसांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत का? कारण गल्लीपासून दिल्लीपर्यंत मागची 10-12 वर्ष सत्ता भाजपाचीच आहे। 7.5 वर्षापेक्षा अधिक काळासाठी राज्याचं गृह खातं फडणवीस सांभाळत आहेत। मग फडणवीसांना हे शक्य नाही किंवा फडणवीसांना हे जमलेलंच नाही, फडणवीस अपयशी ठरलेले आहेत आणि त्यामुळे बांगलादेशींचा शिरकाव झालाय असं सोमय्यांना सुचवायचं आहे का? कारण ही जबाबदारी गृहमंत्र्यांची जबाबदारी आहे हे कदाचित सोमय्यांना कळलं नसेल। बघा, किरीट सोमय्या अभ्यास करून बोलतायत, ते त्याचा दाखला देत आहेत, त्याचे परिणाम गंभीर काय होतात, होऊ शकतात, होऊ घातलेत, त्याबद्दल लढतायत। किरीट सोमय्यांच्या या कामाचं कौतुक करावं अशा निर्भीडतेने ते काम करतायत आणि त्याच्यावर जे प्रश्न उपस्थित करतायत त्यांचा हेतू काय हा सवाल आम्ही उपस्थित करतो।